दिवस हा सोन्याचा, तुमच्या आमच्या आनंदाचा, देवाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा, संत मारिया ट्रॉन्काटी यांच्या संतपदाच्या घोषणेचा. दिवस हा भाग्याचा, देवाच्या गौरवाचा. आज आपण संत मारिया ट्रॉन्काटी यांच्या संतपदाच्या घोषणेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. हा क्षण आपणा सर्वांसाठी आनंद व हर्षाचा क्षण आहे. या भाग्याच्या क्षणी आपण त्यांच्या जीवनपटाची ओळख करून घेऊयात. संत मारिया ट्रॉन्काटी यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1883 मध्ये इटलीतील कोर्टेनोगोल्ची या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत सर्वसाधारण होते, परंतु देवाच्या श्रद्धाशीर्वादाने भरलेले असे होते. संत जॉन बॉस्को यांच्या शिकवणींनी प्रेरित होऊन त्यांनी सन 1908 मध्ये डॉटर्स ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चन्स या सलेशियन संस्थेत प्रवेश केला व आपले सर्व जीवन धार्मिक सेवेसाठी अर्पण केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात संत मारिया ट्रॉन्काटी यांनी रेड क्रॉसच्या परिचारिका म्हणून काम केले. जखमी सैनिकांची सेवा करताना फक्त वैद्यकीय कौशल्यच नव्हे तर माणुसकीची भावना, सहवेदना हे देखील आत्मसात केले. जीवनातील प्रत्येक अनुभव त्यांना पुढील विलक्षण जीवन प्रवासासाठी तयार करीत होता. सन 1922 मध्ये संत मारिया यांनी इक्वाडोरमधील ॲमेझॉन जंगलात शुआर जमातीमध्ये सेवा करण्यासाठी प्रस्थान केले. जीवनातील 44 वर्षे त्यांनी या जमातीमध्ये राहून रुग्णसेवा, शिक्षण, महिलांचे सशक्तीकरण आणि धर्मप्रसाराचे कार्य केले. जमातीमधील एका प्रमुखाच्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी एक धाडसी शस्त्रक्रिया केली आणि त्यामुळे या जमातीचा विश्वास व प्रेम त्यांनी मिळवले आणि त्यांना प्रेमाने माद्रे माता म्हणजेच लहान आई असे संबोधले जाऊ लागले. संत मारिया ट्रॉन्काटी या शांतता स्थापक, धर्मशिक्षिका आणि आशेच्या किरण होत्या. सलेशियन मूल्यांप्रमाणे त्यांनी आनंद, नम्रता व गरजूंच्या सेवेचा आदर्श जगाला दाखवला. अतिशय कठीण प्रसंगातही त्यांनी शांतता व प्रेमाचा संदेश जगाला दिला. सन 1969 मध्ये इक्वाडोरमध्ये एका विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे कार्य व स्मृती आजही जिवंत आहेत. सन 2012 मध्ये त्यांना धन्यवादित घोषित करण्यात आले आणि आता त्यांच्या संतपदाच्या घोषणेसाठी संपूर्ण ख्रिस्ती समाज आनंदाने सज्ज झाला आहे. ही आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ आहे, कारण ही संतपदाची घोषणा केवळ औपचारिक घटना नसून प्रेम, त्याग व रोजच्या जीवनातील पावित्र्यतेचा उत्सव आहे. आजचा दिवस सलेशियन कुटुंबासाठी, इक्वाडोरमधील जनतेसाठी आणि त्यांच्या जीवनाने प्रेरित झालेल्या प्रत्येकासाठी कृतज्ञतेचा व आनंदाचा क्षण आहे. त्यांचे जीवन म्हणजे आपणा सर्वांसाठी सेवा, प्रेम व श्रद्धेने जगण्याचा प्रेरणा स्रोत आहे. चला तर मग प्रार्थना करूया, हर्ष उल्हास करूया, त्यांच्या पावित्र्यतेचा गौरव करूया, कारण संत मारिया ट्रॉन्काटी यांनी अधिकृतपणे संत घोषित करण्यात आले आहे. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी तसेच आपल्या पुढील पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद.